मला असं वाटतं की आपण प्रत्येकजण लहानपणी संगीत खुर्ची खेळलेला आहात आणि आज व्यासपीठावरची देखील संगीत खुर्ची आपण बघितलेली आहे। पण ही संगीत खुर्ची आपण सकारात्मक घ्यावी। एवढं मोठं व्यासपीठ आपलं महायुतीचं आहे, त्याच्या समोर महाविकास आघाडी टिकणार नाही हा संकल्प जर आपण केला तर मला असं वाटतं की आजच्या समन्वय समितीचं सार्थक झालं। अनेकांनी स्वतःचं मत या ठिकाणी महायुतीच्या बाबतीतलं मांडलं। मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या तिन्ही नेत्यांना धन्यवाद देतो की लोकसभेच्या निमित्तानं काय झालं याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण हे आपण केलेलं आहे, नंतर करू। परंतु विधानसभा जर जिंकायची असेल तर विधानसभेच्या मतदारसंघापर्यंत आपल्या पदाधिकाऱ्यांचा जर समन्वय झाला तर येणारी निवडणूक आपण नक्की जिंकू शकतो, हे ठरवून गेले 3 दिवस समन्वय समितीच्या आम्ही या बैठका घेतोय। आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आपण सगळे बघताय, कशा पद्धतीनं आपल्या नेत्यांवर आघात होत आहेत, कशा पद्धतीनं आपल्या नेत्यांची बदनामी होते, कशा पद्धतीनं आपल्या नेत्यांना बदनाम केलं जातंय हे आपण उघड्या डोळ्यानं बघतोय। पण महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला एक हात जोडून विनंती करायची आहे, आपण देखील बोलायला शिकलं पाहिजे, सकारात्मक बोलायला शिकलं पाहिजे। जे पूर्व विदर्भामध्ये विकास झालेत, उद्योग आलेत, अन्य जे काही विकासात्मक गोष्टी झालेल्या आहेत या आपण लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवल्या पाहिजेत। आणि या पोचवत असताना आपण जे काही चांगलं केलंय ते आपण लोकांना सांगून जो काय मगाशी 0.03% आपण फरक म्हणतोय हा आपण बाजूला केला पाहिजे। आज आपल्या सरकारनं ज्या महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत, वरिष्ठांसाठी योजना आणलेल्या आहेत, तरुणांसाठी योजना आणलेल्या आहेत, ह्या त्यांच्यापर्यंत पोचल्यात की नाही ह्या जर आपण 15 दिवसामध्ये आपण बघितल्या तर जे काय आपण 0.03% म्हणजे 2 लाख मतं आपल्यापेक्षा जास्त आहेत महाविकास आघाडीला असं म्हणतो, ती कुठं जातील आणि 1 कोटी जादा मतं आपल्याला पडतील। फक्त समन्वय आपला व्यासपीठावर जसा आहे तसाच असला पाहिजे। आता समन्वय ठेवायची जबाबदारी कोणावर आहे तर ती प्रत्येकावर आहे। मगाशी प्रवक्त्यांच्या बाबतीमध्ये अनिकेतजींनी सांगितलं की महायुतीला छेद जाईल असं त्यांनी बोलून उपयोगाचं नाही अशी आपण त्यांना विनंती केली। त्याच्यामध्ये अजून थोडं मी ॲड करतो, माझ्या सकट सगळ्यांनी प्रत्येक योजनेची माहिती घेऊनच बोललं पाहिजे अशी माझी विनंती आहे। कारण काल परवा काहीतरी एक असं नवीन वातावरण तयार झालं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचे पैसे आम्ही काढून घेऊ असं कोणीतरी सांगितलं। तर आपल्या महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने सांगितलं पाहिजे की ही योजना जी आहे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली आहे, देवेंद्रजींनी आणलेली आहे, अजितदादाने आणलेली आहे, महायुतीनं आणलेली आहे। त्याच्यामुळे कदाचित सरकार पुन्हा आल्यानंतर पैसे वाढतील, पण ही योजना आता बंद होणार नाही किंवा याचे पैसे काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही। पण आपण हे बोलतच नाही। आपण कशासाठी बोलत नाही, आपण का दबावामध्ये वागतो? मी आज प्रामाणिकपणानं सुधीर भाऊंच्या साक्षीनं सांगतो की सत्ता ही आपलीच येणार आहे, महायुतीचंच सरकार येणार आहे। सुधीर भाऊ, तुमची बीजेपीच्या कोर कमिटीची काहीतरी पुण्यामध्ये एक बैठक होती आणि त्या बैठकीला देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आले होते। आम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवर बघितलेलं आहे। त्यांनी भाषणातनं काय सांगितलं, कदाचित ते बीजेपीच्या कार्यकर्त्यांसाठी नव्हतं तर ते महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी होतं। त्यांनी ठामपणानं सांगितलं की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता येणार आहे आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। मग जर नेत्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे, आम्ही सगळे मंडळी सांगतोय, तर आमच्या 10 पट कॉन्फिडन्स हा कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असला पाहिजे। आणि आपल्याला सकारात्मक राजकारण करायचं आहे, आपल्याला सकारात्मक आपली भूमिका मांडायची आहे। लोकसभेला काय झालं, काय फेक नरेटिव्ह झाला, तो फेक नरेटिव्ह मला असं वाटतं की आपणच पसरवायला दिला। माझ्या मतदारसंघामध्ये देखील मुस्लिम बांधव आपल्या विरोधामध्ये गेले, दलित बांधव माझ्या विरोधामध्ये गेले। हे कशामुळे गेले तर आम्ही वेळीच सांगितलं नाही की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्यांदा पंतप्रधान होत असताना
संविधान डोक्याला लावून शपथ घेतली, ती व्यक्ती पृथ्वीवर चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदलणार नाही आणि आम्ही ते बदलू देणार नाही हे आपण सांगायला कमी पडलो. मगाशी कुणीतरी सांगितलं की मुस्लिम बांधव देश सोडून त्यांना जावं लागेल NDAचं सरकार आल्यानंतर. आम्ही कमी पडलो. आज मुस्लिम बांधवांना वाटत असेल की ज्यांना आपण मतदान केलं त्यांनी साधा उल्लेख पण केला नाही. सुधीर भाऊ, माझ्याकडनं आम्ही कोकणात महायुतीला सगळे खासदार निवडून दिले, परंतु माझ्या मतदारसंघात असेल, अनिकेतजींच्या मतदारसंघात असेल, सगळ्या मतदारसंघामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांचा गैरसमज झाला आणि त्यांनी एक वेगळं पाऊल उचलून महाविकास आघाडीला मतदान केलं. पण ते मतदान केल्यानंतर आजपर्यंत उबाठाच्या कुठच्याही नेत्यानं असं सांगितलं नाही की आम्हाला मुस्लिम बांधवांची मतं पडलीत, आम्हाला दलित बंधू भगिनींची मतं पडलीत. ते सांगायला धाडस लागतं. आणि म्हणून ज्यांना आपण मतं घातलीत ती योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तुम्हाला या 2 महिन्यामध्ये, महिन्याभरामध्ये नक्की कळलं असेल. आणि आपण जे राजकारण करतो हे संस्कृतीचं राजकारण करतो. जो वारसा स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलेला आहे, जो वारसा आपल्याला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी दिलेला आहे, जो वारसा आपल्याला वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला आहे, तो संस्कृतीचं राजकारण करण्याचा पायंडा घेऊन आपण पुढे चाललो आहे. आज सुधीर भाऊ या व्यासपीठावर आहेत म्हणून मी तर सांगत नाही. सुधीर भाऊ कदाचित विसरले असतील. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय तुम्हाला मी सांगतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राज्यमंत्री होतो आणि तो राज्यमंत्री झाल्यानंतर 1.5 वर्षानंतर निवडणुका लागल्या. त्यावेळी सुधीर भाऊ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. सुधीर भाऊ, तुम्हाला आठवते की नाही मला माहीत नाही, महाराष्ट्राची संस्कृती आपण कसे जपतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण सुधीर भाऊंनी घालून दिलं होतं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं निवडणूक लढवत असताना सुधीर भाऊ तुम्ही राज्यमंत्री म्हणून उदय सामंतनं चांगलं काम केलं असं पत्र एक मला तुम्ही पाठवलं होतं. मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन संस्कृतीचं राजकारण आहे हे दाखवणारे महायुतीचेच कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम केलं पाहिजे. आता ज्या विधानसभेच्या स्तरावरच्या सभा असतील, मेळावे असतील, मला तर असं वाटतं की महायुती म्हणूनच मेळावे करू. भाजप असेल मतदारसंघ तरी महायुतीचा मेळावा, धनुष्यबाणाचा उमेदवार असेल, आमदार निवडून आलेला असेल तरी महायुतीचा मेळावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा. कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे. जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा निर्णय घेतला आहे. आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे आणि महायुतीनंच जिंकायचं आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे. हे धोरण आपल्या 3 नेत्यांनी ठरवलेलं आहे. आणि मित्रपक्षांना देखील बरोबर घेतलं पाहिजे. मित्रपक्षांचा देखील मान सन्मान केला पाहिजे. परंतु हा मान सन्मान करत असताना आपण ताकदीनं पुढच्या 2 महिन्यामध्ये अतिशय ताठ मानेनं आपण केलेली विकासाची कामं ही लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी भाषणामध्ये सांगतो की आमचे मुख्यमंत्री 18 तास काम करतात, ते आमचे मुख्य नेते आहेत. भाजपाचे पदाधिकारी, आमदार, खासदार सांगतात की देवेंद्रजी 18 तास काम करतात, ते भाजपाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी सांगतात की अजितदादा 18 तास काम करतात. पण हे तिघं 18 तास काम करतात. पण मी तुमचं कोणाचं नाव घेत नाही. उदय सामंत किती तास काम करतो हे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण उदय सामंतनं केलं पाहिजे. जर कार्यकर्त्याने 4 तास दिले, ते 18 तास काम करतायत, आपण फक्त 4 तास काम करूया. मी 100% सांगतो की महायुतीचं सरकार फार मोठ्या मताधिक्याने या महाराष्ट्रामध्ये येईल. फक्त आपण मानसिकता बदलून निष्ठेनं आणि सकारात्मक या नेत्यांचा विचार आणि केलेली विकास कामं लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. आज प्रसादजींनी सांगितलं की आम्ही याची सुरुवात पुण्यापासून केली. पण जे काय उत्साहाचं वातावरण आहे, मराठवाड्यामध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला मी अभिमानानं सांगतो की मराठवाड्याला आर्थिक क्रांती करण्यासाठी या 3 नेत्यांच्या नेतृत्वाखाली 52,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट उद्योग विभाग मराठवाड्यामध्ये करतो आहे. आणि या इन्व्हेस्टमेंटमुळं मराठवाडा देखील पूर्ण आपल्या सरकारच्या मागं उभं राहिलेला आहे. आणि म्हणून कुठच्या विभागामध्ये काय चाललं आहे याची चर्चा करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये काय चाललं आहे, आपल्या पंचायत समिती गटामध्ये काय चाललं आहे, आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काय चाललं आहे हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी बघितली पाहिजे. आम्ही सगळे निवडणूक लढवतो, पण कार्यकर्त्यांमध्ये काही, मी 100% असं म्हणत नाही, पण काही कार्यकर्त्यांमध्ये खोड असते.
ती काय खोड असते? आपल्या गावात काय चाललंय हे आपण प्रचार करून ठरवण्यापेक्षा दुसऱ्या गावात प्रसाद लाड काय करतायत ते जाऊन जरा 2 दिवस बघून येऊया. अरे तुझा गाव 2 दिवसात गेला ना बाजूला परत. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ही लढाई ही जशी नेते मंडळींची आहे तशी कार्यकर्त्यांची देखील आहे. कार्यकर्त्यांना पंचायत समिती जिंकायची असेल, कार्यकर्त्यांना नगरपंचायत जिंकायची असेल, कार्यकर्त्यांना महानगरपालिका जिंकायची असेल, जिल्हा परिषद जिंकायची असेल तर येणारी निवडणूक ही आपणच जिंकली पाहिजे. विधानसभेचे हे मिशन म्हणून आपण राबवलं पाहिजे. प्रत्येक घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे. कार्यकर्त्यांच्या निवडणुका जर जिंकायची असतील तर आम्ही सगळ्यांनी नंतर तुमच्यासोबत काम केलं पाहिजे. पण ह्या सगळ्याची यंत्रणा जी आहे ती मला असं वाटतं समन्वय समितीने ठरवलेली आहे. मगाशी कोणतरी असं म्हणालं की बॅनरवर वरचे फोटो तसेच ठेवा आणि खालचे फोटो कुठचे पण टाका. माझी तर समन्वय समितीला विनंती आहे, जे काय राजकारण होतं खाली गावामध्ये ते फोटोवरनंच होतं. कधी कधी फोटो 25 वर्षापूर्वीचा माझा का टाकला त्यावेळी मी चिकना दिसत होतो अशावरनं देखील वाद होतो. त्याच्यामुळं माझी समन्वय समितीला विनंती आहे, बॅनरच्या खाली वर सगळ्या नेत्यांचे फोटो टाका, पण बॅनरच्या खाली महायुतीचे सर्व पदाधिकारी एवढं म्हटलं तर बास झालं. नाहीतर उद्या परत माझा फोटो नाही, माझा जुना फोटो आहे, मी त्याच्यामध्ये म्हातारा दिसतो, मी त्याच्यामध्ये तरुण दिसतो, ह्याच्यामध्ये कोणाला संधी मिळू नये. आणि विधानसभेचे मेळावे का करायचे तर सुधीर भाऊ त्याच वेळी चित्र स्पष्ट होईल. उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघामध्ये जर मेळावा झाला, माझ्या मतदारसंघात मेळावा झाला तर नक्की धनुष्यबाणाच्या शिवसेनेची भूमिका काय आहे, भाजपाची भूमिका काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका काय आहे, आठवले साहेबांची भूमिका काय, मित्र पक्षाची भूमिका काय, हे सुधीर भाऊ तुम्हाला नेत्यांना हे त्या व्यासपीठावर बघायला मिळणार आहे. आणि मग तुम्हाला कळणार आहे की विधानसभेच्या निवडणुकीला आपला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आपल्यापैकीच कोण करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या विधानसभेच्या मेळाव्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सगळे निष्ठावंत आहेत. आपल्याकडचे 99.99% हे सगळे निष्ठेनं काम करणार आहेत. पण 100% आपण असं म्हणू शकत नाही. जे अति महत्त्वाकांक्षेपोटी जर या महाविकास आघाडीच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करत असतील तर ते कार्यकर्ते देखील या यात्रेतनं आपल्याला दिसतील. आपण ते शोधू, भिंग घेऊन नंतर फिरायची आवश्यकता नाही. आणि म्हणून या सगळ्या यंत्रणेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज मी जळगावच्या बाबतीमध्ये आजचा मेळावा आहे. महिला भगिनींना मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे, आज जर जळगावच्या महिला भगिनींचा मेळावा जर आपण बघितला तर मला असं वाटतं की तिथल्या सगळ्या विधानसभेच्या जागा ह्या आजच्या मेळाव्यावर निवडून आलेल्या आहेत. 1 लाख महिला भगिनी त्या मेळाव्याला उपस्थित आहेत. पण ह्या योजना आपण पोचवणार आहोत की नाहीत आणि त्या पोचल्यात की नाही हे देखील यात्रेच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना कळणार आहे. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती करायची आहे की पक्ष हा महत्त्वाचा आहे. म्हणजे मी देखील आज उद्योगमंत्री आहे. मी उद्योगमंत्री आहे म्हणून शिवसेना नाही, तर शिवसेना धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणून उदय सामंत आहे, ही भावना प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. कधी कधी असं बघायला मिळतं की मी आहे म्हणून पक्ष आहे, मी आहे म्हणून गाव आहे, मी आहे म्हणून नगरपंचायत आहे, मी आहे म्हणून नगरपालिका आहे. ज्यावेळी पक्षाचं नाव आपल्यासमोरचं निघून जातं किंवा नेत्याचं नाव निघून जातं त्यावेळी आपली किंमत काय राहते याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या 2-3च सूचना ज्या आहेत ह्या समन्वय समितीच्या समोर आणि सुधीर भाऊंच्या समोर आहेत की कार्यकर्त्यांना देखील जर भविष्यामध्ये पंचायत समिती लढायची असेल, नगरपंचायत लढायची असेल, जिल्हा परिषद लढायची असेल तर विधानसभेला त्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये किती लीड मिळालं आहे ह्याचा ॲनालिसिस देखील तुम्ही करणं गरजेचं आहे. नगरपंचायतीला शहरामध्ये त्याच्या वॉर्डमध्ये विधानसभेला किती मताधिक्य मिळालेलं आहे हे देखील तुम्ही पाहणं गरजेचं आहे. नाहीतर नंतर असं होतं एक कार्यकर्ता लीड देतो आणि नंतर कोणतरी तिकीट घेऊन जातो आणि मग त्याचा परिणाम परत संघटनेवर होतो. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या समोर बोलत असताना, समन्वय साधत असताना भविष्यातल्या सगळ्या निवडणुका यांच्या मनातलं मी सांगतो, त्यांच्या मनात आज काय ते मी सांगतो. ते म्हणतील लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तुमच्या झाल्या, महायुतीनं केल्यात. आता विधानसभा आली, तुमच्या निवडणुका आहेत, महायुतीनं कराल. पुढं नगरपंचायत आली तर काय कराल, जिल्हा परिषद आली तर काय कराल. तर आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे की जे पदाधिकारी, जे कार्यकर्ते
महायुती म्हणून आपल्या पाठी उभे राहणार आहेत. त्यांच्या जेव्हा निवडणुका येतील त्यावेळी महायुती म्हणूनच आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. हा संकल्प देखील या समन्वय समितीच्या बैठकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज आपले तिन्ही नेते अतिशय सक्षमपणानं काम करतायत, अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचं काम करतायत, विकासाची गंगा आणण्याचं काम करतायत. जेवढा विकास आजपर्यंत झालेला नव्हता तेवढा विकास या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या 3 नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. मगाशी वाघनखाचा उल्लेख या ठिकाणी कोणीतरी केला, मी त्याचा साक्षीदार आहे. सुधीर भाऊ मला बरोबर घेऊन गेले होते लंडनला. माझ्यावर देखील टीका झाली होती. मी कोणाच्या पैशाने गेलो, सुधीर भाऊंच्या गेलो की MIDCच्या गेलो. आल्यानंतर सांगितलं मी बापाच्या पैशाने गेलो होतो, माझ्या बापाच्या पैशातनं मी गेलो होतो, तो चेक घेऊन गेलो होतो. पण तिथं गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की जे महाविकास आघाडीच्या माध्यमातनं कधी घडलं नसतं, कधी झालं नसतं, ते महायुतीच्या माध्यमातनं सुधीर भाऊंनी केलं. हे मला लंडनला गेल्यानंतर कळलं. आम्ही ज्यावेळी म्युझियममध्ये गेलो आणि म्युझियममध्ये गेल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं प्रसादजी ज्यावेळी वाघनखं बघितली, अंगावर काटा उभा राहिला. पण त्याच वाघनखाच्या बाबतीमध्ये इथं कोणीतरी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं मुंबईला की वाघनखं खोटी आहेत. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीवर संशय घेतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, हे देखील आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आणि हे सगळं खरं सांगून आपल्याला मतं मिळवायची आहेत. आणि ही जर मतं आपण मिळवली तर खरोखरच महायुती फार मोठ्या संख्येनं आमदार निवडून आणून पुन्हा एकदा सत्तेमध्ये येईल. हे निर्विवाद सत्य आहे आणि ते आपण करून दाखवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.